तर मी त्याचा राजीनामा माननीय अजितदादांकडे पाठवेल की अजितदादांच्या सोबत माझी भेट होणार आहे। त्या भेटीमध्ये मला अजितदादांकडे न्यायाची अपेक्षा आहे। मुळामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही राजीनामा दिलेला नाही। बाईटमध्ये जेव्हा मला विचारण्यात आलं मगाशच्या की तुम्ही तुमची हकलपट्टी होस्तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात थांबणार का, तेव्हा मी असं वक्तव्य केलं की माझ्याकडे जे कार्याध्यक्ष पदाचा पद आहे त्याचा राजीनामा मी माननीय अजितदादांकडे देईल तेवढी वेळ आले तर। तुम्ही जो प्रश्न विचारला, मी कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा हा दिलेला नाही, परंतु मला जे प्रश्न विचारण्यात आला त्याच्यानुसार जर तशी वेळ आली तर मी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा यांच्याकडे पाठवेल। आणि मुळामध्ये हा जो काही या वादविवादामध्ये मी परवाही आणि कालही सांगितलं की अजितदादांच्या सोबत माझी भेट होणार आहे, तो त्या भेटीमध्ये मला अजितदादांकडे न्यायाची अपेक्षा आहे। त्याच्यानंतरच मी माझा जो काही निर्णय आहे तो तुमच्या सगळ्यांना कळवेल। तुम्ही कार्याध्यक्ष पदाचा तरी म्हणजे कुठलाही एक राजीनामा दिलाय की राजीनामा दिलाच नाही? मी राजीनामाच दिला नाहीये। मी अजितदादांची कार्यकर्ती बहीण म्हणून तुमच्याशी संवाद साधती आहे। जे काही मला प्रवक्ते पदावरनं फेरनिवड नाही करण्यात आली तो पाठ तुमच्या समोर आहे। आणि कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा जर मला प्रांत अध्यक्ष त्यांचं म्हणणं होतं की जर त्यांनी तुम्हाला पदावरनं काढलं त्याच्यावर माझं वक्तव्य होतं की अशी जर सिच्युएशन सुरू असेल तर मी त्याचा राजीनामा माननीय अजितदादांकडे पाठवेल। थोडंसं मला वाटतं TV9च्या रिपोर्टरची ती गल्लत झाली असेल, असो आता त्याच्यावर तुम्ही स्पष्टीकरण मागितलेलं आहे आणि मी ते तुमच्या समोर दिलेले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।